ज्या स्त्रीला तिच्या नवऱ्याचा पाठिंबा असतो ती कशी पण वागली तरी तिला कोणीच नाव ठेवत नाही, तिच्या वागण्या बोलण्यावर कोणीच बोट उचलत नाही, तिला सगळीकडे मान मिळतो का तर तिचा आयुष्याचा जोडीदार खऱ्या अर्थाने तिच्या सोबत असतो। मनापासून केलेल्या एकतर्फी प्रेमातही एक वेगळेच समाधान असते, त्यात स्वतःसाठी असे काहीच नको असते। ज्याच्यावर प्रेम केले ती व्यक्ती जिथे असो तिथे सदैव खुश असो ही एकच अपेक्षा अगदी शेवटपर्यंत असते, असे प्रेम निरपेक्षतेच्या उंचांक असते। एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं बोलतात। नातं हे वेळ पाहून फळ काढणारं नसावं तर ते मनाचा तळ काढणारं असावं, आलेल्या प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं। स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते। तुम्ही कितीही चांगले राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार, कारण दृष्टीने ऑपरेशन होऊ शकतो, दृष्टी कोणाचे नाही। सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागते। आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते, शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते। काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असते, आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी। लोक म्हणतात की आपलं चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं, पण खरं सांगा आपण जेवढं जास्त चांगलं वागू ना लोक आपला तेवढाच गैरफायदा घेतात। जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळते ना तेव्हा एकतर ते आपल्या चांगल्या कर्माचे फळ तरी असते अथवा कुणाच्या आशीर्वादाचे बळ असते। जीवनात अशी माणसं भेटावी जी चालणाऱ्याला पाडणारी नसावी तर पडलेल्याला उठवून चालायला लावणारी असावी। दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्याच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो। एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते। लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी, आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी। किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी, क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी। काल आपल्या बरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो। सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य एक प्रकारचे कार्य आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते। कोणत्याही गोष्टीच्या अति आहारी जाणं म्हणजे आहे ते आयुष्य सुद्धा गमावून घेण्यासारखं आहे। माणसाचे स्वभाव आपण बदलू शकत नाही, पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्की बदलू शकतो। दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं। जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही, एकतर जे जिंकतात किंवा काहीतरी शिकतात। आयुष्यात काहीही झालं तरी कधीच आपल्या आईच्या प्रेमाची तुलना कोणाशी करू नका, कारण या जगात कोणत्याही व्यक्ती प्रेम बदलू शकतो पण आईचं प्रेम कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही। जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते, कधी कधी दिव्यातही तेल कमी असते। समाधान असेल तरच पैसा सुख देतो, नाहीतर कितीही पैसा कमावला तरी तो कमीच पडतो। आयुष्यात स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीची कधीच घमेंड करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तडाला जातो। अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केले नव्हते तरी तो शत्रू बनला। कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनतात। रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असतं। विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात। माळी दररोज रोपांना पाणी देतो, पण फळं फुले फक्त त्या ऋतूप्रमाणेच येतात, म्हणूनच आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे। प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावरच होणार आहे।
माणूस एक दुकान आहे आणि जीभ त्या दुकानाचा टाळा. तो टाळा उघडल्यावरच समजतं की ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं. संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचे यश मोठे असेल. जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही. ह्या जगात कुणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत, पण त्याच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपण ठरवायचं. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असते हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. जीवनाच्या वाटेवर कधीही स्वतःमध्ये एकटं राहण्याची ताकद असू द्या, कारण हे जग खूप अनुभव देते पण साथ मात्र देत